झी 24 तास एक पाऊल पुढे. तर या कॉमेडी आधार कार्डाच्या परीक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे अभिनेता स्वप्नील जोशी. पुन्हा एकदा स्वप्नील फू बाय फूच्या मंचावरती दाखल होणार आहे. त्याच निमित्तानं चॅनल कट्टाच्या टीमनं स्वप्नीलला बॅकस्टेज गाठलं आणि त्याच्याशी गप्पा मारल्या. फू बाय फूचं नवीन पर्व लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि या पर्वातले एक जज अर्थातच स्वप्नील जोशी आत्ता माझ्यासोबत आहे. स्वप्नील, चॅनल कट्टामध्ये तुझं स्वागत. थँक्यू. नमस्कार. फू बाय फू कॉमेडीचं आधार कार्ड असं नवीन पर्वाचं नाव आहे. एकंदरीत त्याचे आधार कार्ड काय गंमत आहे, काय सांगशील? मला असं वाटतं की जसं आता आपल्या सगळ्यांच्या हळूहळू लक्षात येतं की आधार कार्ड हे सगळ्या आपल्या जीवनाशी कसं जोडलं जात आहे. मग सबसिडीज असो किंवा बाकीच्या सुविधा असो किंवा आपली आयडेंटिटी असो, कसं हळूहळू आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचं होणार आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात. होतं आहे हळूहळू. तसंच कॉमेडीचं पण आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स, इतकी धावपळ, दगदग, त्रास सगळं आहे की आपल्या प्रत्येकाला कॉमेडीचा आधार घ्यावाच लागतो, घ्यायला पाहिजे. आयुष्य एक दोन घटका बसून हसलं, आनंद व्यक्त केला. आणि मला असं वाटतं की म्हणून फू बाय फूचा हा सीझन कॉमेडीचा आधार कार्ड आहे, जिकडे ते तुम्हाला हक्काची हसायची जागा, वेळ आणि एक तेवढा स्पॅन देतं. तिकडे तुम्ही बसा आणि एन्जॉय करा, हसा आणि खुश राहा. यावेळेचे जे स्पर्धक आहेत त्या जोड्यांमध्ये एक आधीच्या पर्वातला कंटेस्टंट आणि एक नवीन कंटेस्टंट अशी एक वेगळी थीम आहे. तर ह्या सगळ्या कंटेस्टंटना ह्यांच्यावर तू कधी ना कधीतरी काम केलेलं आहेस, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? फार टॅलेंटेड माणसं आहेत, सगळे खूप टॅलेंटेड लोक आहेत आणि प्रत्येकाने आपापला टॅलेंट प्रूव्ह केला आहे वेळोवेळी, जागोजागी, जिथे जिथे त्यांनी कामं केलेत वेगवेगळ्या फील्ड्समध्ये, नाटक असो, सिनेमा असो, टेलिव्हिजन असो. त्यामुळे फार मजा येणार आहे आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड की या सगळ्यांची उत्तम एक बहारदार कॉमेडी आणि त्यांचं बहारदार पेशकश मला बघायला मिळणार आहे. आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड. याआधी तू कॉमेडीचं म्हणजे फू बाय फूचे सीझन जज केलेले आहेस, पण ह्यावेळी जज करताना तू असं स्वतः काही क्रायटेरिया ठेवलायस? नाही, मी पहिल्यापासून फू बाय फू सुरू झालं तेव्हापासून मी जज करतोय आणि जवळजवळ 3-4 सीझन्स मी जज केले. नाही, मी त्यांच्यातला एक त्यांचा मित्र म्हणून, त्यांचा सहकलाकार म्हणून तिथे बसणार आहे आणि तो ऍक्ट बघितल्यानंतर मला त्या ऍक्टबद्दल काय वाटतं असं त्यांना माझं प्रांजळ मत देणार आहे. त्यात कुठेही जजिंगची भावना किंवा त्यात कुठेही आता बघा मी कसं तुम्हाला शिकवतो अशी भावना नाही, कारण ह्यांच्यापैकी प्रत्येक जण हा आपापल्या क्षेत्रातला प्रूव्हन टॅलेंट आहे. सो आय एम जस्ट गोइंग टू हेल्प देम सी व्हॉट दी ऑडियन्स इज, की लोकांना काय वाटलं असेल हा परफॉर्मन्स बघून. त्याचं एक काय म्हणू आपण, त्याचा एक साधारण रूपरेषा देण्याचा प्रयत्न मी त्यांना करणार आहे. की मला असं वाटतं की ऑडियन्सला हा आवडला असेल किंवा ऑडियन्सला वाटलं असेल की ह्याच्यात थोडीशी अजून कॉमेडी जास्त झाली असते तर मजा आली असते, असं ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू द्यायचा मी त्यांना प्रयत्न करणार आहे. इतकंच मी करणार आहे नेहमीसारखं. बोर्ड बाहेर आहे, प्रयत्न करतो. हा वाचा. हा ग्रुप पाहू रकडेरे, रेडिकर हगरूप, रेकू हगरूप नाही, हकू रेकूर, उपहारगृह. हेच माझंच आहे, तुम्हीच मला सांगताय. रेडेकर उपहारगृह हेच आहे. वाटतं ते प्रश्न विचारू नका. अश्विनी काळसेकर याबरोबर तुझ्याबरोबर आहेत. निर्मिती आणि तुझी केमिस्ट्री तर अफलातूनच होती, पाहिली होती. पण आता अश्विनी काळसेकरांबरोबर तू पुन्हा एकदा येतोस, त्यांच्याबद्दल काय सांगशील? कारण त्यांचा जो कॉमेडी सेन्स आहे तो अफलातून आहे. काय सांग? ॲब्सोल्युटली. जसं तू आत्ता म्हणलीस की अश्विनीचा फॅन्टॅस्टिक टायमिंग आहे कॉमेडीचा आणि खूप सुंदर कॉमेडीचा सेन्स आहे, त्यामुळे खूप मजा येणार आहे. बेसिकली ताईबरोबर एक वेगळी केमिस्ट्री, एक वेगळा रॅपो होता जो सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि ताई आणि माझी जोडी एक वेगळी हिट झाली होती की अरे दोघे धमाल करतात. तसंच मला वाटतंय की अश्विनीबरोबरही तेवढीच धमाल, तेवढीच मजा करेन. कारण जसं तू म्हणलीस की एकतर फार टॅलेंटेड आहे, कॉमेडीचा सेन्स खूप चांगला आहे आणि मी आणि अश्विनी एकमेकांना या शोच्या आधीपासून ओळखतो. आम्ही एकमेकांबरोबर आधी काम केलं, त्यामुळे वी बोथ नो इच अदर ॲज पीपल. माणूस म्हणून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि खूप चांगले जेल होतो. त्यामुळे ती केमिस्ट्री तुम्हाला स्क्रीनवर दिसेल असं वाटतंय. मजा येईल. सगळ्या जोड्यांशी आम्ही आत्ता बोललो तेव्हा सगळ्या जोड्यांकडनं एक असा मुद्दा सापडला की स्क्रिप्टवर यंदा जास्त भर देण्यात येणार आहे. म्हणजे नेहमी तो देण्यात येतोच, पण यंदा मात्र स्क्रिप्ट जे असणार आहे ते खणखणीत वाजणारं असणार आहे. मग त्याच्यात आम्ही आमचे कॉमेडीचे पंचेस ॲड करू, हे एक सगळ्या जोड्यांकडनं जाणवणं. तर एक जज म्हणून ह्या सगळ्या जोड्यांना किंवा या स्क्रिप्टशी रिलेटेड निगडीत स्क्रिप्टला राहणं हे तुला कितपत पटतंय? 100% पटतं. मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती, कॉमेडीच नाही, कॉमेडी, सिरियस, इमोशनल, हॉरर काही घ्या, जोपर्यंत तुमचं स्क्रिप्ट स्ट्रॉंग नसेल तोपर्यंत त्याच्यावर
फार इमले बांधता येणार नाहीत. जर तुमचा कॉन्सेप्ट, तुमचा कॉन्टेंट स्ट्रॉंग असेल तर त्याच्यावर तुम्ही आपल्या 4 गोष्टी त्यात ॲड करून ते आणखीन खुलवू शकता. त्यामुळे हे सगळे कंटेस्टंट्स अत्यंत हुशार आहेत आणि मला असं वाटतं की ते बोलत आहेत ते अत्यंत योग्य आहे की जर स्क्रिप्टवर जास्त भर देणार असतील यावेळेस तर नक्कीच कॉमेडीचं हे आधार कार्ड सगळ्यांना उपयोगी पडणार आहे असं मला वाटतं. ऋतिक रोशनला आमचा घ्यायचा स्वेटर कशाला द्यायचा, चांगलं नवीन आणून द्यायचं ना. मी म्हणालो होतो मग त्यावर ऋतिक म्हणाला सेलिब्रिटी धोबी ऋतिक रोशनचे कपडे कसे घेतो? स्वतःचे कपडे तो स्वतःच धुतो. काय म्हणतो? आपण फक्त साबण द्यायचा. वाळत पण स्वतःच घालतो तो. साधारणतः जज म्हटले की त्यांच्याकडे कधीतरी एलिमिनेशनची वेळ येतेच. तर एलिमिनेशन करताना किंवा यंदा एलिमिनेशन होणार आहे की नाही, कारण तो पण एक मुद्दा या स्पर्धकांशी बोलताना जाणवला की एलिमिनेशन वगैरे असं कधी येत नसणार किंवा टेन्शन त्याचं आम्ही कधी घेणार नाही होत. तर तू जेव्हा स्पर्धक होतास कॉमेडी सर्कसमध्ये तेव्हा तुलाही कधीतरी ते टेन्शन आलं असेलच, तर त्यांचं टेन्शन रिलीज करण्यासाठी तू काय कर? मी जसं आधीच्या पर्वात केलं, जसं मी आधी म्हटलं की साहजिकच रियालिटी शो म्हटलं की एलिमिनेशन येतं आणि एलिमिनेशन म्हटलं की टेन्शनही येतं. पण फू बाय फूचा बाज असा आहे, त्याचा फॉर्मॅट असा आहे की कधीच एलिमिनेशनचं खूप बाऊ केलं जात नाही. म्हणजे ते लाईट्स लाल निळे होतात आणि मग ते धगधगचं म्युझिक वाजतं आणि बेसिकली कंटेस्टंटला प्रेशराईज करून एलिमिनेशन होत नाही. आणि आता आपल्याकडे खूप वाईल्ड कार्ड एंट्रीज असतात, एलिमिनेटेड जोड्या परत आत येतात, बाहेर जातात. त्यामुळे आता आपल्यालाही माहिती आहे की फू बाय फूचा फॉर्मॅट असा आहे की आनंद घेणं, मजा करणं आणि हसवणं हा मूळ मुद्दा आहे. एलिमिनेशन बेस्ड शो नाही आहे हा. त्यामुळे एलिमिनेशन जरी होणार असलं किंवा होणार असेल की नाही तरी त्याला फार फोकस केलं जाणार नाही. म्हणजे एखादी जोडी एलिमिनेट झालीच जर दुर्दैवाने तर ती या ना त्या रूपाने पुन्हा इकडे तिकडे येत राहील शोमध्ये, कारण हसवणं हे जास्त महत्वाचं आहे एलिमिनेशनपेक्षा. कधी कधी विनोद म्हटला ना की तो ओव्हर द टॉप पण असतो, तर ते कटाक्षाने कुठे टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का? मला वाटतं हा प्रश्न जोड्यानं आहे माझ्यापेक्षा जास्त, कारण त्यांची स्क्रिप्ट्स मला अश्विनीला आम्हाला माहिती नसतात काय, त्या जेव्हा आम्ही परफॉर्मन्स बघतो तेव्हाच ते आम्हाला कळतात. मला असं वाटतं की मला पर्सनली असं वाटतं की ओव्हर द टॉप ह्युमर सस्टेनच नाही होणार, कारण जोड्या सगळ्या इतक्या स्ट्रॉंग आहेत की एखाद दुसऱ्या जोडीने जर ओव्हर द टॉप किंवा लाऊड किंवा कॅरिकेचरिश किंवा बिलो द बेल्ट कॉमेडी करायचा प्रयत्न केला तर बाकीच्या जोड्यांचं स्टँडर्ड इतकं स्ट्रॉंग आहे की आम्हाला सांगायची वेळच येणार नाही, ती जोडीच वेगळी पडायला लागेल हळूहळू आणि लोकांचा कलच बुरलेल्या जोड्यांकडे आहे. तर मला असं वाटतं की कॉम्पिटिशन इज सो स्ट्रॉंग दिस टाइम की तेच एकमेकांचे बरोबर पूरक ठरणार आहेत आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह ते एकमेकांनाच करत जाणार आहेत आणि स्वतःचाच इफेक्ट ते न्यूट्रलाइज करत जाणार आहेत. आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. झी 24 तास एक पाऊल पुढे.